शरीरावर मारहाणीचे वळ, गळ्याला पांढरा दुपट्टा आणि प्लास्टिकची पिशवी. निर्जन ठिकाणी पोलिसांना एक मृतदेह सापडतो. बघता क्षणी ही हत्या असल्याचं कळतं. तपास सुरू होतो. कॉल डिटेल्सवरून मृताची ओळख पटते. पण पुढे तपासात जी माहिती समोर येते त्यावरून पोलीसही चक्रावून जातात. कारण पतीची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनंच पतीला संपवल्याचं समोर येतं. पोलिसांनी या हत्याकांडाचा कसा खुलासा केला, 1 लाखाची सुपारी आरोपी पत्नीनं कुणाला दिली आणि थंड डोक्यानं या हत्येचा कट कसा रचला, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. चंद्रपूर जिल्ह्यात एका शिक्षकाची हत्या झाली. पण ही हत्या का केली, कुणी केली हे शोधताना पोलिसांसमोर जे खुलासे झाले ते धक्कादायक होते. पोलिसांनी या प्रकरणात 2 महिलांसह 4 आरोपींना अटक केली आहे. नेमकं काय घडलं पाहूया. चंद्रपूरमध्ये भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडापेठ परिसरातल्या हनुमान मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली. 2 मे रोजी सकाळी एका पुरुषाचा मृतदेह इथं सापडला. मृताच्या गळ्यात प्लास्टिकची पिशवी आणि त्यावर पांढरा दुपट्टा घट्ट बांधलेला होता. पोलिसांना ही हत्या असल्याचा अंदाज आला, पण या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. मृतदेहाजवळ सापडलेल्या फोनच्या कॉल डिटेल्सवरून मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानुसार मृत व्यक्तीचं नाव रवींद्र कुलमेथे असं होतं आणि तो गडचिरोली जिल्ह्यातल्या चारमोशी तालुक्यातल्या रहिवासी असल्याचं पोलिसांना समजलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून हत्या झाल्याचंही समोर आलं. त्यामुळे आरोपी कोण याचा शोध सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांनी रवींद्र याची पत्नी दीपमालाकडे चौकशी केली. सुरुवातीला थातूरमातूर उत्तर देणाऱ्या दीपमालानं पोलिसी खाक्या बघताच आपणच हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. पोलीस तपासात हेही समोर आलं की दीपमाला तिच्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळली होती. नागपूरमध्ये उपचारादरम्यान दीपमालाची भेट वर्षा परचाके नावाच्या एका महिलेशी झाली, जिनं तिला पतीच्या हत्येचा सल्ला दिला. त्यानंतर दीपमालानं वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अन्सारी यांच्या मदतीनं रवींद्रच्या हत्येचा कट रचला. धक्कादायक बाब म्हणजे दीपमालानं पतीच्या हत्येसाठी इतर आरोपींना 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलंय. आता पाहूया हा हत्येचा कट कसा रचला गेला. 29 एप्रिल रोजी दीपमालानं पती रवींद्रला दिघोरी इथल्या एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बोलावलं. दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी आरोपी सोनू कालोकर आणि नाझीर अन्सारी कार घेऊन तिथं पोहोचले. दीपमालानं आपल्या पतीला कारमध्ये बसवून आरोपींच्या ताब्यात दिलं. आरोपींनी त्यांना घोडपेठच्या निर्जन भागात नेलं आणि कारमध्येच गळा आवळून त्यांची हत्या केली. पण दीपमालानं पतीला संपवण्यामागं त्रास हे एकच कारण होतं का? तर नाही. या हत्येचं कारण होतं त्याची सरकारी नोकरी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे रोजी आरोपींनी दीपमालाला फोन करून काम झालं अशी माहिती दिली होती. हे दोघे पती पत्नी अनेक वर्षांपासून वेगळे राहायचे. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल हे या हेतूनं पत्नीनं हे क्रूर पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पोलिसांनी 3 मे रोजी दीपमाला कुलमेथे आणि वर्षा परचाके यांना वरोरा इथून अटक केली आहे. तर सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अन्सारी यांना 4 मे रोजी पहाटे नागपूरमधून ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली कार आणि मोबाईल जप्त केलाय. अज्ञात मृतदेह सापडल्यापासून अवघ्या 4 दिवसात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. आता पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. पण पतीच्या सरकारी नोकरीसाठी लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आल्यानं या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.